मृत्यूचे रहस्य आणि विष्णूचा आशीर्वाद. नमस्कार मित्रांनो, सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत मानव जीवनातील दोनच सर्वात मोठे रहस्य कायम लोकांना विचारात टाकत आली आहेत, जन्म आणि मृत्यू. सृष्टीची उत्पत्ती, जीवांचा जन्म, मरणाचा अंतहीन चक्र हे सर्व सनातन आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो जन्माला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत्यू पावतो त्याचा पुनर्जन्मही निश्चित आहे. पण प्रश्न असा, मृत्यूचा काळ आधीच ठरलेला असतो का? आणि असेल तर तो बदलता येतो का? हा प्रश्न प्रत्येक युगात साधकांनी, विद्वानांनी आणि सामान्य माणसांनी विचारलाच आहे. एकदा नारद मुनी ब्रह्मलोकात भगवान ब्रह्माजींच्या दर्शनासाठी आले. तेथे त्यांनी पाहिले की ब्रह्माजी एका दिव्य लेखपुस्तकात काहीतरी लिहत होते. नारदांची जिज्ञासा वाढली. ते विचारतात, हे पितामह, आपण काय लिहित आहात? तेव्हा ब्रह्माजी शांत स्वरात म्हणाले, नारद, मी प्रत्येक जीवाचा जन्म, त्याचे कर्म आणि त्याच्या मृत्यूची वेळ याची नोंद करत आहे. तेव्हा नारद पुन्हा विचारतात, मग प्रत्येक प्राण्याचा मृत्यू गर्भात असतानाच ठरतो का? तेव्हा ब्रह्माजी स्मित करत म्हणाले, हो नारद, मृत्यूची वेळ पूर्वजन्मीच्या कर्मावर आणि या जन्मातील प्रारब्धावर ठरते. परंतु हेही तितकेच सत्य आहे की सत्कर्म, भक्ती आणि सत्याचे पालन यामुळे काही अंशी नियतीला वाकवता येते. हे ऐकून नारद मुनींना या रहस्याचा अधिक शोध घ्यावासा वाटला आणि ते पृथ्वीवर निघाले. आर्यावर्त राज्यातील अनोखी घटना. पृथ्वीवर एक समृद्ध राज्य होते. आर्यावर्त येथील राजा आर्यमन धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि प्रजाहितैषी होते. त्यांचे शासन म्हणजे धर्मराज्य. तिथे प्रत्येकाला न्याय मिळत होता. पण त्याच्या आयुष्यात एकच दुःख होते, संतान सुखाचा अभाव. त्यांनी आणि त्यांच्या राणी नैनावत यांनी अनेक यज्ञ, तप, तीर्थयात्रा केल्या, पण फल काहीच नाही. एके दिवशी पुरोहितांनी सांगितले, राजन, पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करणे आवश्यक आहे. पुत्रकामेष्टी यज्ञ आणि दिव्य प्रसाद. महर्षी वसिष्ठांना आमंत्रण देण्यात आले. यज्ञ संपल्यानंतर अग्निकुंडातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. त्यांच्या हातात सुवर्ण कलश होता. ते म्हणाले, हे राजन, हे प्यायस राणीला द्या. यामुळे तुम्हाला एक तेजस्वी पुत्र प्राप्त होईल, परंतु त्याचे जीवन नियतीने सीमित असेल. काही महिन्यांनी राणी नैनावत यांनी एका अद्भुत पुत्राला जन्म दिला. जन्माच्या क्षणी आकाशातून पुष्पवर्षाव झाला, शंखनाद घुमला. या दिव्य बालकाचे नाव ठेवण्यात आले चंद्रसेन. पण ज्योतिषांनी सांगितले, पुत्राची आयुष्यरेषा फक्त 16 वर्ष. हे ऐकून राजा राणीच्या हृदयात काळजीचे सावटच पसरले. महर्षी वसिष्ठांचे आगमन. महर्षी वसिष्ठ पुन्हा आर्यवर्तात आले. राजा राणी त्यांचे स्वागत केले. महर्षींनी चंद्रसेनकडे पाहिले आणि म्हणाले, हे राजकुमार, तू साधा नाहीस. तुझ्या जन्मात देवतांचे आशीर्वाद आहेत. तुझ्यात अपार पराक्रम आहेत, परंतु तुझे जीवन कठीण परीक्षांनी भरलेले असेल. ते ध्यानस्थ झाले आणि म्हणाले, या बालकाची आयुमर्यादा खरोखरच 16 वर्ष आहे. राणीचे डोळे पाणावले. महर्षी म्हणाले, चंद्रसेन पूर्वजन्मी सूर्यसेन नावाचा महान राजा होता, धर्मनिष्ठ, पराक्रमी आणि प्रजाहितकारी. एकदा ऋषी दुर्वासांचे राज्यात आगमन झाले. त्यांच्या क्रोधाचा स्वभाव सर्वांना ठाऊकच होता. राजकीय कारणामुळे सूर्यसेन वेळेवर त्यांच्या सेवेसाठी पोहोचू शकले नाहीत. दुर्वासांनी हे अपमान मानले आणि क्रोधाने शाप दिला की पुढील जन्मात तुझे जीवन फक्त 16 वर्षाचे असेल. सूर्यसेनने क्षमा मागितली. दुर्वासा शांत झाले आणि म्हणाले, जर तू भक्ती, धर्म आणि सत्याचे पालन करशील तर पुढील जन्मात तुझे भाग्य बदलू शकेल. चंद्रसेनची परीक्षा. चंद्रसेन वाढत होता. वीर, बुद्धिमान
पण नियतीची छाया त्याच्यासोबतच होती. त्याच्या 16व्या वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या उत्तरेकडील भागात दुष्काळ पडला. तो मदतीसाठी जायचे ठरवतो. राजा त्याला थांबवतात, पण चंद्रसेन म्हणतो, जर मृत्यू निश्चित असेल तर मी प्रजेची सेवा करताना मरावे हे माझे भाग्य. प्रवासात ऋषी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेतली. चंद्रसेनच्या नम्रतेने ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या मृत्यूची वेळ टळेल. दानव कालकेतूची योजना. एका दानवाला कालकेतू भगवान शिवाकडून वरदान मिळाले होते की तो नियत वेळेला प्रभावित करू शकतो. त्याला कळले, जर चंद्रसेनचा मृत्यू 16व्या वर्षी झाला तर त्याला अमरत्व मिळेल. तो चंद्रसेनला मारण्यासाठी निघाला. तो यमराजालाही आव्हान देतो. यमराज आणि कालकेतू यांच्यात भयंकर युद्ध होते. यमराज सत्य आणि धर्माच्या शक्तीने त्याला पराभूत करतात. पराभूत कालकेतू शेवटचा घाव चंद्रसेनवर करण्यात जातो. भगवान विष्णूचा हस्तक्षेप. तेवढ्यात भगवान विष्णू प्रगट होतात. त्यांच्या सुदर्शन चक्राने कालकेतूचा अंत केला. ते म्हणाले, पुत्र, तुझ्या कर्म आणि भक्ती यांनी तुझी नियती बदलली आहे. आता तू दीर्घायुषी होशील. जा, धर्माचे पालन कर आणि प्रजेची सेवा कर. मित्रांनो, कथेचा संदेश असा आहे की कथा एक महान सत्य दर्शवते. नियती असते, पण ती अपरिवर्तनीय नसते. सत्कर्म, भक्ती, सत्य आणि धैर्य यांच्या जोरावर मनुष्य स्वतःचे भाग्य बदलू शकतो आणि सर्वात मोठे ईश्वर भक्ताचे रक्षण नक्की करतात. जय श्री हरिविष्णू.